नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. आयएम हॉस्पिटल प्रगतीपथावर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील. इचलकरंजी येथील आयएम हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा व रुग्णांच्यावर उपचार होत असल्याने रुग्ण हे आयएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येत असल्याने आयएम हॉस्पिटल प्रगतीपथावर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांनी माहिती दिली. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यरेखा पाटील, वैद्यकीय अधीक्षक IGGS हॉस्पिटल इचलकरंजी. तर हॉस्पिटल IGM हॉस्पिटल हे एक आता अपकमिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनत आहे आणि त्याच्या हिशोबाने ज्या काही आपण सेवा देतो त्याचा एक थोडासा आढावा मी देते. तर अगोदर या हॉस्पिटलला असताना स्थिती काय होती सगळ्या लोकांना माहिती आहेच. पेशंट OPDचे 20-30 पेशंट असायचे. त्याच्यानंतर हळूहळू वाढत मग ते शेकडोमध्ये गेले आणि नंतर मग ते आता 1000पर्यंत आता OPD गेलेली आहे. त्याच्यानंतर IPDसुद्धा अगोदर पण पेशंट खूप असायचे, कमी ह्याच्यात ॲडमिशनसुद्धा 30-40 ॲडमिशन होते, नंतर मग 100पर्यंत गेले आणि आता जवळजवळ 200पर्यंत ॲडमिशन आपल्याकडं होत आहेत. तर असं एक उत्कृष्ट सेवा देण्याच्या हिशोबाने आपण सगळे मिळून प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यांचं कोऑपरेशन पण अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण आता विविध ज्या काही सेवा देतो हॉस्पिटलमध्ये तर त्या म्हणजे आपल्या OPD आहे तर ती सुरू असते कंटिन्युअस. सकाळचे सेशन आहेत, इव्हिनिंग सेशन आहेत. त्याच्यानंतर IPD तर काय ॲडमिशन तर काय 24 तास सुरूच असतात. कॅज्युअलिटी इतकी सुंदर आहे आपली. मेडिको लिगल केसेस असतील किंवा मग पोस्टमार्टम असेल किंवा काय CMO कंटिन्युअस 24 तास तिथे ड्युटीवरती अवेलेबल असतात आणि नंतर ड्युटी मेडिकल ऑफिसर पण असतात. काय मदत लागली तर ते येऊन मदत करत असतात. तर आता ते आपण रक्त तपासणीच्या ज्या सेवा आहेत, एक्सरे आहे, सोनोग्राफी आहे, CT स्कॅनची उत्कृष्ट सेवा आपण देतो आहे आणि जवळजवळ महिन्याला 1000पेक्षा जास्त आपण CT स्कॅन करतो आहे. सोनोग्राफी डेली 50 ते 60 सोनोग्राफी आपण करायचा आता प्रयत्न करतो आहे. आणि बाकीच्या पण ज्या सेवा आपण देतो त्याच्यामध्ये आता डोळ्याचे ऑपरेशन्स आता 2 दिवसापूर्वी 28 ऑपरेशन झाले, त्याच्यानंतर 20 झाले. म्हणजे डेला एवढे आपण आता गेल्या 2-3 दिवसामध्येच एक 60 सर्जरी झाल्या जवळजवळ अराऊंड. तर बाकीच्यासुद्धा आणि आर्थोची OT आहे म्हणजे हाडांच्या सर्जरीज आहेत, सिझेरियन सेक्शन, डिलिव्हरीज जवळजवळ आता 80-90-100 अशा प्रकारे असेंडिंग ग्राफ आहे आपल्या डिलिव्हरीचा सुद्धा पेशंटचा. आणि बाकीच्या पण इमर्जन्सीसुद्धा आपण आता सिझेरियन सुरू केलेल्या आहेत. नाईटला असतील, इव्हिनिंगला असतील, इमर्जन्सी पेशंट आले तर आपण त्याची पण सेवा द्यायचा सुरू केलेली आहे. तर अशा रीतीनं हे IGM हॉस्पिटल आपले उत्कृष्ट हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनतं आहे. आणि आपल्याला यावर्षीचा जो कायाकल्पचा पुरस्कार आहे 1ल्या नंबरचा तोसुद्धा हॉस्पिटलला मिळालेला आहे. तसंच DHSI रँकिंगमध्ये 4था पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. आणि हे 26पासून हे आपण 4th लेवलपर्यंत गेलेलो आहे. म्हणजे हे सुद्धा एक काम असेंडिंग आहे आपलं. स्वच्छता असू दे किंवा बाकीच्या ज्या काय म्हणजे डाएटची सेवा आहे, म्हणजे रुग्णांना आपण जे अन्न देतो ते सुद्धा आपल्याकडे डाएट सर्व्हिसेस आहेत. त्याच्यानंतर स्वच्छतेची सर्व्हिस आहे, नंतर सुरक्षा रक्षकांची सुद्धा आपल्याकडे सेवा आहे आणि बाकी मग लॉन्ड्री आणि इतर ज्या काय सेवा असतात त्यासुद्धा आपण उत्कृष्टपणे द्यायचा प्रयत्न करतो आहे. तर सर्वांचं सहकार्य राहू दे हीच माझी अपेक्षा आहे आणि त्या काळामध्ये आपण ह्या गोष्टी अजून चांगल्या करू. आता राहुल साहेबांनी बऱ्याच आपल्या हॉस्पिटलच्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्या आता आपण इम्प्लिमेंटेशन होईल हळूहळूसुद्धा म्हणजे होत आहे आणि